नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भातील 1 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। कर्जमाफीची अंमलबजावणी असेल, 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, OTS योजना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे प्रोत्साहन आणि जुलै महिन्यात पुढे नक्की काय होणार याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। ओके, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता या योजनेविषयी जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग दिलेला आहे। उपलब्ध माहितीनुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीची जी रक्कम आहे ती जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू होण्याची शक्यता आता जास्त व्यक्त करण्यात आलेली आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या पात्र अल्पमुदत पीक कर्जावर कमाल 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे। मात्र त्यासाठी शासनाने ठरवलेल्या ज्या अटी आहेत आणि पात्रता आहे त्या पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मंडळींनो, या सर्व गोष्टी तुम्ही नीट बघून समजून करत जावा, तुमचा नक्कीच लाभ होईल। ओके, आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर रक्कम जी आहे ती थेट कर्ज खात्यात जमा होणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे कर्जमाफीची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या बचत खात्यात येणार नाही। शासन ही रक्कम थेट संबंधित बँकेतील कर्ज खात्यात जमा करणार आहे, त्यामुळे कर्जाची थकबाकी कमी होईल। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची एक बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात नियमित कर्जफेड केली आहे अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे OTS बद्दल, म्हणजे काय, वन टाईम सेटलमेंट सुविधा। ओके, ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाईम सेटलमेंट OTS सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि अतिरिक्त रक्कम जी आहे ती भरल्यानंतर 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळू शकतो। यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदतसुद्धा देण्यात आलेली आहे। ओके, तसेच नंतरची अपडेट ही महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्हा स्तरावर पडताळणी सध्या सुरू आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासन, सहकारी बँका आणि संबंधित यंत्रणांकडून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ज्या आहेत ते अंतिम करण्याच्या आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की शेतकऱ्यांनी काय करावे। ओके, हा एक सल्ला आहे सर्व शेतकरी बांधवांनी आधार कार्ड, बँक खाते, कर्ज खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती जी आहे ती अचूक आहे का, म्हणजेच बरोबर आहे का याची खात्री करून घ्यावी। बँकेकडून कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे मागितल्यास ती तुम्हालाच वेळेत जमा लवकरात लवकर करता येईल। ओके, म्हणून या सर्व ज्या कागदपत्रे आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्याजवळ अपडेट करून ठेवा, बरोबर करून ठेवा। ओके, आणि 1 जुलै 2026 पर्यंत सरकारने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची जी रक्कम आहे ती जमा झाली अशी अधिकृत घोषणा अजून तरी केलेली नाही आहे। मात्र उपलब्ध माहितीनुसार, अधिकृत माहितीनुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या तुम्ही अप्रमाणित संदेशावर जास्त विश्वास काही ठेवू नका। सरकारकडून अधिकृत घोषणा होताच मी तुम्हाला या चॅनलद्वारे सर्वात आधी माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल। ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। महाराष्ट्रातील शेतकरी योजना, कर्जमाफी व पीक विमा, पीक किसान आणि सर्व सरकारी योजनांचे ताजे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।